संगमनेर प्रतिनिधी तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी संगमनेर रेल्वे मागणी कृती समितीच्या वतीने हिवरगाव पावसा येथे रास्तारोको आंदोलन पुकारण्यात आले होते। दरम्यान जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांचा जमावबंदी आदेश लागू असल्याने पोलिसांकडून या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली होती। मात्र परवानगी नसतानाही कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनस्थळी जमले आणि रस्त्यावर ठिय्या देत वाहतूक रोखल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे। या आंदोलनामुळे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे 2 तास खोळंबल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच वाहतूक विस्कळीत केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे। या प्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात, शरद नाना थोरात, नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे सभापती किशोर टोकसे, अमोल शेलकर, विजय रहाणे, नामदेव गुंजाळ, भाऊसाहेब रहाणे, सागर पावसे, नगरसेवक डॉक्टर दानिश खान आणि नूरमोहम्मद शेख या 11 ज्ञात व्यक्तींसह सुमारे 3 ते 3.5 हजार अज्ञात आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम 126(2) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 37(1)(3) अन्वये कारवाई केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे।